श्री स्वामी समर्थ. आयुष्यात बरेच वेळेला असं होतं की खूप कष्ट करूनही आपल्याला हवे तसे यश मिळत नाही. काही नवीन व्यवसाय सुरू केला, काही नवीन शिकायला सुरुवात केलं तरी त्यात पाहिजे तशी प्रगती होत नाही. मग कंटाळून ते काम आपण सोडून देतो आणि दुसरा काहीतरी पर्याय निवडतो आणि तिथेही पुन्हा तेच घडतं. तसेच अपयश, काही प्रगती नाही. पण त्यात काही लोक अपवादही ठरतात आणि त्यांना प्रमाणापेक्षा आणि अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती आणि यश मिळते. इतके मिळते की त्यांना लोकांची दृष्ट लागेल. हा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेलच. आला नसला तर किमान आपल्या पाहण्यात तरी आलंच असेल की कुणीतरी खूप कमी वेळेत खूप यश प्राप्त केलंय किंवा कुणीतरी खूप कष्ट करूनही हलाखीत दिवस काढत आहे. त्यासाठीच आपण एक गोष्ट ऐकूयात. आपल्याला सगळ्यांना बांबूचे झाड तर माहिती असेलच. हे झाड इतर झाडांप्रमाणेच पाणी, सुपीक जमीन, सूर्यप्रकाश आणि खतामुळे मोठे होत असते. पण जर तुम्ही एक बांबूचे झाड सुपीक मातीत लावले, त्याला छानपैकी खत घातले, योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश त्याला मिळाला, तरीही पहिल्या वर्षभरात तुम्हाला ते झाड काही उगवताना दिसणार नाही. त्याची तुम्ही तशीच काळजी घेतली तरीही ना दुसऱ्या ना तिसऱ्या ना चौथ्या वर्षी पण तुम्हाला त्याच्यात वाढ दिसेल. पण हेच जर तुम्ही पुढे प्रयत्न चालू ठेवले तर 5व्या वर्षी फक्त 5 ते 6 आठवड्यात तुम्हाला ते झाड 80 ते 90 फूट वाढलेले दिसेल असे म्हटले जाते. पण हे खरं आहे का? इतक्या कमी वेळेत इतके जास्त कसे काय हे झाड वाढेल? हो, हे खरे आहे. त्या बांबूच्या झाडाने पहिली काही वर्ष घेतली होती ती आपल्या जमिनीखालील मुळांचा पाया भक्कम करण्यासाठी. जर त्याला पाया भक्कम करायला इतका वेळ लागला नसता तर तेही इतर झाडांप्रमाणेच हळूहळू वाढले असते. पण लोकांना माहिती आहे ते फक्त इतकंच की बांबूचे झाड सगळ्यात लवकर वाढत असते. आपल्याला शाळेतही हे शिकवले गेले होते. आता आपण म्हणाल की ह्या सगळ्याचा आपल्याशी काय संबंध? तर तसं बघितलं तर आपलंही असंच असतं. आपली खूप सारी स्वप्न असतात की आयुष्यात हे हवे ते हवे आणि मग त्यासाठी परिश्रमही सुरू करतो. आपण खूप सारे कष्ट करतो पण त्यातून आपल्याला हवे तसे फळ मिळत नसते. मग आपण विचार करतो की ह्या कामात यश काही आपल्या नशिबात नाही. पण खरं तर आपल्याला त्यावेळी सबुरी कमी पडते आणि आपण त्या कष्टाच्या फळाची लवकर अपेक्षा करू लागतो. त्यावेळी आपल्याला कायम हे लक्षात ठेवायचे आहे की आपल्या यशाचा पाया भक्कम होत आहे. भलेही आपल्याला त्याचा परिणाम दिसत नाहीये, पण भविष्यकाळात आपल्याला जे मिळणार आहे त्याची तयारी आपले नशीब आणि आपले केलेले कर्म आपल्यासाठी करत आहे. एखाद्या कामाची सुरुवात केली आणि आपल्याला यश मिळाले तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण जर यश मिळत नसेल तर लक्षात ठेवा, तुमची ही परिस्थिती त्या बांबूच्या झाडासारखीच आहे. कुठल्याही मोठ्या यश प्राप्तीची कामाची सुरुवात नेहमी खूप जास्त कठीण असते. आपली खूप परीक्षा घेतली जाते. आपली बुद्धी वापरून योग्य ते काम करत राहा आणि मग बघा, त्या बांबूच्या झाडासारखे एकदा तुमच्या कामाला यश मिळाले की ते किती वाढत जाणार आहे. म्हणून श्रोते हो, आयुष्यात कोणत्याही गोष्टीला खचून जाऊ नका. पूर्ण इमानदारीने आपले 100% देऊन आपले कर्म करत राहा. स्वामी सेवा करत राहा. आपल्या प्रत्येकासाठी स्वामींनी काहीतरी चांगलेच ठरवून ठेवले आहे. गरज आहे ती भक्ती आणि इमानदारीने कष्ट करण्याची आणि सर्वात महत्त्वाचे संयम पाळण्याची. श्री स्वामी समर्थ.